शांती. आज 25/11/2020 ची मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, सर्वोच्च पद प्राप्त करायचे असेल तर आठवणीच्या यात्रेमध्ये मस्त रहा. ही आत्मिक फाशी आहे. बुद्धी आपल्या परमधाम घरामध्ये लटकून राहावी. प्रश्न आहे, ज्यांच्या बुद्धीमध्ये ज्ञानाची धारणा होत नाही त्यांची लक्षणं काय असतील? उत्तर, ते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये नाराज होत राहतील. ज्यांच्या बुद्धीमध्ये जेवढे ज्ञान धारण होईल तेवढी खुशी राहील. बुद्धीमध्ये जर हे ज्ञान राहिले की आता दुनियेला खाली जायचेच आहे, यामध्ये नुकसान होणारच आहे, तर कधीही नाराज होणार नाही, सदैव खुशीमध्ये राहतील. ओम शांती. गोड गोड आत्मिक मुलांप्रती आत्मिक पिता समजावत आहेत. मुलं समजतात सर्वोच्च ईश्वर असे म्हटले जाते. आत्म्याचा बुद्धियोग घराकडे जायला पाहिजे, परंतु ज्याच्या बुद्धीमध्ये ही गोष्ट येईल असा एकही मनुष्य या दुनियेमध्ये नाही. संन्यासी लोकसुद्धा ब्रह्मतत्वाला घर समजत नाहीत. ते तर म्हणतात की आम्ही ब्रह्ममध्ये लीन होऊन जाऊ. म्हणजे घर तर नाही झाले, घरामध्ये थांबावे लागते. तुम्हा मुलांची बुद्धी तिथे राहायला हवी. ज्याप्रमाणे काही जण फाशीवर चढतात, तुम्ही आता आत्मिक फाशीवर चढलेले आहात. मनामध्ये आहे की आपल्याला सर्वोच्च पिता येऊन सर्वोच्च घरामध्ये घेऊन जात आहेत. आता आपल्याला घरी म्हणजे परमधामला जायचे आहे. सर्वोच्च बाबा आपल्याला पुन्हा उच्च पदाची प्राप्ती करवतात. रावण राज्यामध्ये सर्व कनिष्ठ आहेत. ते श्रेष्ठ आणि हे कनिष्ठ आहेत. त्यांना श्रेष्ठबद्दल काहीच माहिती नाही, आणि जे श्रेष्ठ आहेत त्यांना कनिष्ठबद्दल काहीच माहीत नाही. आता तुम्ही समजता सर्वोच्च ईश्वरालाच म्हटले जाते. बुद्धी वर निघून जाते. ते तर परमधाममध्ये राहणारे आहेत. आपण आत्मे परमधाममधील राहणारे आहोत हे कोणीही समजू शकत नाही. इथे फक्त अभिनय करण्यासाठी येतो हे कोणाच्याही लक्षात राहत नाही. आपल्याच कामधंद्यामध्ये व्यस्त असतात. आता बाबा समजावतात, सर्वोच्च तेव्हाच बनणार जेव्हा आठवणीच्या यात्रेमध्ये मस्त राहणार. आठवणीनेच उच्च पद मिळणार आहे. तुम्हाला जे ज्ञान दिले जाते ते विसरायचे नाही. छोटी मुलंसुद्धा वर्णन करू शकतात. बाकी ते योगाची गोष्ट समजू शकणार नाहीत. बरीच मुलं आहेत जे आठवणीच्या यात्रेला योग्य रीतीने समजू शकत नाहीत. आपण किती उंच जात आहोत. मूल वतन, सूक्ष्म वतन, स्थूल वतन. इथे 5 तत्व आहेत. सूक्ष्म वतन, मूल वतनमध्ये हे 5 तत्व नसतात. असे हे ज्ञान बाबाच देतात, म्हणून त्यांना ज्ञानाचे सागर म्हणतात. मनुष्य समजतात बरेच शास्त्रे इत्यादी वाचणे म्हणजे ज्ञान आहे. किती पैसे कमावतात. शास्त्र वाचणाऱ्यांना बराच मान मिळतो. परंतु आता तुम्ही समजता यामध्ये कोणताही मोठेपणा नाही. सर्वोच्च एक ईश्वरच आहेत. त्यांच्याद्वारे आपण सर्वोच्च स्वर्गामध्ये राज्य करणारे बनतो. स्वर्ग काय आहे, नर्क काय आहे, 84चे चक्र कसे फिरते हे तुमच्याशिवाय या सृष्टीमध्ये कोणीही जाणत नाहीत. ते लोक या सर्व कल्पना आहेत असे म्हणतात. अशा लोकांसाठी समजून घ्यायचे की हे आपल्या कुळाचे नाहीत. कधी पण नाराज व्हायचे नाही. समजून घ्यायचे की यांचा अभिनयच नाही तर काहीही समजू शकणार नाहीत. आता तुम्हा मुलांचा मान
खूप उच्च आहे. जेव्हा तुम्ही उच्च दुनियेमध्ये असणार तेव्हा कनिष्ठ दुनियेबद्दल तुम्हाला काहीच माहीत नसणार. कनिष्ठ दुनिया निवासी उच्च दुनिया निवासीबद्दल काहीच जाणत नाहीत. त्याला स्वर्ग म्हटले जाते. विदेशातील लोक स्वर्गामध्ये जात नाहीत, तरी पण नाव घेतात, हेवन, पॅराडाईज होता असे म्हणतात. मुसलमान लोकसुद्धा बहिष्त म्हणतात, परंतु तिथे कसे जायचे हे कोणालाच माहीत नाही. आता तुम्हाला किती समज मिळत आहे. सर्वोच्च पिता किती ज्ञान देत आहेत. हे विश्व नाटक कसे आश्चर्यकारक बनलेले आहे. जे नाटकाच्या रहस्याला समजत नाहीत ते कल्पना आहे असे म्हणतात. तुम्ही मुलं जाणता ही तर पतित दुनिया आहे म्हणून बोलावतात, हे पतित पावन येऊन आम्हाला पावन बनवा. बाबा म्हणतात, प्रत्येक 5000 वर्षानंतर इतिहासाची पुनरावृत्ती होते. जुन्या दुनियेला नवीन बनवण्यासाठी मला यावेच लागते. प्रत्येक कल्पात येऊन तुम्हा मुलांना सर्वोच्च बनवतो. पावनला उच्च आणि पतितला कनिष्ठ असे म्हटले जाते. हीच दुनिया नवी पावन होती. आता तर पतित आहे. या गोष्टी तुमच्यामध्ये पण ज्यांना समजतात ते क्रमवारीने आहेत. ज्यांच्या बुद्धीमध्ये या गोष्टी राहतात ते सदैव खुश राहतात. बुद्धीमध्ये नसेल तर कोणी काही म्हणाले, काही नुकसान झाले तर नाराज होऊन जातात. बाबा म्हणतात, आता या कनिष्ठ दुनियेचा अंत होणार आहे. ही जुनी दुनिया आहे. मनुष्य किती कनिष्ठ बनले आहेत, परंतु आपण कनिष्ठ आहोत असे कोणी समजत नाहीत. भक्त लोक नेहमी डोके टेकवतात. जे पवित्र आहेत त्यांच्या समोर डोके टेकावे लागते. सतयुगामध्ये कधीच असे होत नाही. भक्त लोकच असे करतात. बाबा तर असे कधीच म्हणत नाहीत की मान खाली करून चाला. हे तर शिक्षण आहे. ईश्वर पित्याच्या विद्यापीठामध्ये तुम्ही शिकत आहात, तर किती नशा असायला हवा. असे व्हायला नको की फक्त विद्यापीठामध्ये नशा राहील आणि घरी गेल्यानंतर उतरून जाईल. घरामध्ये नशा असायला हवा. इथे तर तुम्ही मुलं जाणता की शिवबाबा आपल्याला शिकवतात. ब्रह्मा बाबा म्हणतात की ज्ञानाचा सागर मी नाही. ब्रह्मा बाबा सुद्धा ज्ञानाचे सागर नाहीत. सागरातून नदी निघते ना. सागर तर एकच आहे. ब्रह्मपुत्रा सर्वात मोठी नदी आहे. खूप मोठे जहाज येतात. नद्या तर बाहेर पण खूप आहेत. पतित पावनी गंगा असे फक्त भारतातच म्हटले जाते. बाहेर कुठे पण नदीला असे म्हणत नाहीत. पतित पावनी नदी आहे तर मग गुरूंची काही गरज नाही. नद्यांमध्ये तलावामध्ये किती भटकतात. काही ठिकाणी तलाव एवढे खराब असतात की काही विचारूच नका. त्याची माती अंगाला लावतात. आता लक्षात आले आहे की हे सर्व खाली उतरण्याचे मार्ग आहेत. ते लोक किती प्रेमाने जातात. आता तुम्ही समजता. या ज्ञानामुळे आपले डोळे उघडले आहेत. तुमचा ज्ञानाचा तिसरा नेत्र उघडला आहे. आत्म्याला ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे, म्हणून त्रिकालदर्शी असे म्हणतात. तिन्ही काळाचे ज्ञान आत्म्याला स्पष्ट होते. आत्मा तर बिंदू आहे, मग त्यांना नेत्र कसे असतील? या सर्व समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. ज्ञानाच्या तिसऱ्या नेत्राने तुम्ही त्रिकालदर्शी त्रिलोकीनाथ बनता. नास्तिकपासून आस्तिक बनता. आधी तुम्ही रचयिता आणि रचनेच्या आदिमध्य अंताला जाणत नव्हते. आता बाबाद्वारे रचनेच्या आदिमध्य अंताला जाणल्यामुळे तुम्हाला वारसा मिळतो. हे ज्ञान आहे ना. इतिहास भूगोल पण आहे. कर्माचा हिशोब पण आहे. चांगला हुशार मुलगा असेल तर हिशोब करेल की आपण किती जन्म घेतले आहेत. या हिशोबाने दुसऱ्या धर्माचे किती जन्म घेत असतील. परंतु बाबा म्हणतात
या सर्व गोष्टींमध्ये जास्त डोके चालवण्याची गरज नाही. यामध्ये वेळ वाया जाईल. इथे सर्व काही विसरायचे आहे हे सांगण्याची गरज नाही. तुम्ही तर रचनाकार पित्याची ओळख करून देता, ज्यांना कोणीही जाणत नाहीत. शिवबाबा भारतामध्येच येतात, जरूर काहीतरी करून जातात, म्हणूनच तर त्यांची जयंती साजरी केली जाते. गांधीजी किंवा कोणी साधू होऊन गेले तर त्यांचे पोस्टाचे तिकीट बनवतात, कुटुंब नियोजनाची पण स्टॅम्प बनवतात. आता तुम्हाला नशा आहे की आपण तर पांडव सरकार आहोत, सर्व शक्तिवान शिवपित्याचे सरकार आहे. ही तुमची ओळखण्याची निशाणी आहे. दुसरे कोणीही या निशाणीला जाणत नाहीत. तुम्ही समजता विनाश काळात प्रीत बुद्धी आपलीच आहे. बाबांची आपण खूप आठवण करतो. बाबांची आठवण करत प्रेमाने अश्रू येतात. बाबा, तुम्ही आम्हाला अर्ध्या कल्पासाठी सर्व दुःखांपासून दूर करता. दुसरे कोणी गुरु किंवा मित्रसंबंधी इत्यादींची आठवण करण्याची गरजच नाही. एक बाबांचीच आठवण करा. सकाळची वेळ खूप चांगली आहे. बाबा, तुमची तर खूप कमाल आहे. प्रत्येक 5000 वर्षानंतर तुम्ही आम्हाला जागे करता. सर्व मनुष्य कुंभकर्णाच्या आसुरी झोपेमध्ये झोपलेले आहेत, म्हणजे अज्ञान अंधारामध्ये आहेत. आता तुम्ही समजता की भारताचा प्राचीन योग तर हाच आहे. बाकी जे पण एवढे हठयोग शिकवतात ते सर्व शारीरिक व्यायाम शरीराला निरोगी ठेवण्यासाठी आहेत. आता तुमच्या बुद्धीमध्ये संपूर्ण ज्ञान आहे, म्हणून तुम्हाला आनंद होतो. तुम्ही इथे येता असे समजता की बाबा आपल्याला ताजेतवाने करतात. काही जण येथून ताजेतवाने होऊन बाहेर पडतात आणि मग तो नशा नष्ट होऊन जातो. क्रमवारीने तर आहेतच. बाबा समजावतात ही पतित दुनिया आहे. बोलावतात सुद्धा हे पतित पावन, परंतु स्वतःला पतित समजत नाहीत. म्हणून पाप धुण्यासाठी जातात, परंतु देहाला पाप लागत नाही. बाबा येथे येऊन तुम्हाला पावन बनवतात आणि म्हणतात माझीच आठवण करा, तर तुमचे विकर्म विनाश होतील. हे ज्ञान आता तुम्हाला मिळाले आहे. भारत स्वर्ग होता, आता नरक आहे. तुम्ही मुलं तर आता संगम युगात आहात. कोणी विकारांमध्ये जातात तर नापास होतात. जसे काय नरकामध्ये जाऊन घसरून पडतात, 5व्या मजल्यावरून खाली पडतात, नंतर 100 पटीने दंड भोगावा लागतो. तर बाबा समजावतात भारत किती उच्च होता, आता किती नीच म्हणजे कनिष्ठ आहे. आता तुम्ही किती समजूतदार बनत आहात. मनुष्य तर किती बेसमज आहेत. इथे बाबा तुम्हाला किती नशा चढवतात, नंतर बाहेर गेल्यावर नशा कमी होतो, म्हणून आनंद कमी होतो. विद्यार्थी जेव्हा मोठी परीक्षा पास करतात तर नशा कधी कमी होतो का? ते शिकून पास होतात, नंतर काय काय बनतात. आता पहा या दुनियेचे काय हाल झाले आहेत. तुम्हाला सर्वोच्च पिता येऊन शिकवतात, तेच निराकार आहेत. तुम्ही आत्मेसुद्धा निराकार आहात. इथे अभिनय करण्यासाठी आले आहात. हे नाटकाचे रहस्य बाबाच येऊन समजावतात. या सृष्टी चक्राला नाटक असे पण म्हटले जाते. त्या नाटकामध्ये तर कुणी आजारी पडल्यानंतर निघून जातात. हे बेहदचे विश्वनाटक आहे. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये योग्य रीतीने आहे. तुम्ही जाणता आपण इथे अभिनय करण्यासाठी आलो आहोत. आपण बेहदचे अभिनेता म्हणजे कलाकार आहोत. हा देह घेऊन अभिनय करतो. बाबा आले आहेत तर हे सर्व बुद्धीमध्ये असायला हवे. बेहदच्या नाटकाचे ज्ञान बुद्धीमध्ये किती असायला हवे. बेहद विश्वाचे राज्यभाग्य मिळत आहे, तर त्यासाठी पुरुषार्थ पण
तसा चांगला करायला पाहिजे. गृहस्थ व्यवहारामध्ये खुशाल राहा, परंतु पवित्र बना. विदेशामध्ये असे बरेच आहेत, जेव्हा वृद्ध होतात तेव्हा एकमेकांना सांभाळण्यासाठी सोबतीसाठी लग्न करतात. मग त्यांना सर्व देऊन टाकतात. काही जण त्यांना देतात आणि काही दान करतात. विकाराची तिथे गोष्ट नसते. आशिक माशूक सुद्धा विकारासाठी प्रेम करत नाहीत, फक्त देहाचे प्रेम असते. तुम्ही आत्मिक आशिक आहात. एका माशूकची आठवण करता. सर्वजण एकाचीच आठवण करतात. ते किती शोभावान आहेत. आत्मा गोरी आहे ना, ते नेहमीच गोरे आहेत. तुम्ही तर सावळे बनले आहात. बाबा तुम्हाला सावळ्यापासून गोरे बनवतात. तुम्ही हे जाणता की बाबा आपल्याला गोरे बनवतात. इथे खूप जण असे आहेत ज्यांना माहीत नाही की कोणत्या विचारामध्ये बसलेले असतात. शाळेमध्ये पण असे होते. बसल्या ठिकाणी बुद्धी कुठेतरी सिनेमाकडे किंवा मित्रांकडे निघून जाते. सत्संगांमध्ये पण असेच होते. तर इथे पण असे आहे. बुद्धीमध्ये हे ज्ञान बसत नाही, म्हणून नशा पण चढत नाही आणि धारणा पण होत नाही. म्हणून इतरांना सुद्धा सांगू शकत नाहीत. बऱ्याच मुली येतात ज्यांची कुठेतरी सेवा करावी अशी इच्छा असते, परंतु छोटी मुलं आहेत. बाबा म्हणतात, मुलांना सांभाळण्यासाठी एखादी माई ठेवा. आता या मातांना ज्ञान कळस दिला आहे, तर किती नशा असायला हवा. पुढे चालून असे होणार. हे पुरुष पाहतील की आपल्या स्त्रीने तर संन्याशांवर विजय मिळवला आहे. या माता लौकिक पारलौकिकचे नाव प्रसिद्ध करून दाखवतील. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाप दादांची प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश, तुम्हाला बुद्धीद्वारे सर्व काही विसरायचे आहे. ज्या गोष्टींमुळे वेळ वाया जातो त्या ऐकण्याची आणि ऐकवण्याची गरज नाही. दुसरा सारांश, शिकत असताना बुद्धियोग एक बाबांसोबत असावा. कुठे पण बुद्धी भटकायला नको. निराकार पिता आपल्याला शिकवतात, या नशेमध्ये राहायचे आहे. आजचे वरदान आहे, बेहदच्या स्थितीमध्ये स्थित राहून सेवेच्या लगावापासून निराळे आणि प्रिय विश्वसेवाधारी भव. विस्तार आहे, विश्वसेवाधारी म्हणजे बेहदच्या स्थितीमध्ये स्थित राहणारे. असे सेवाधारी सेवा करत असताना सुद्धा निराळे आणि नेहमी बाबांचे प्रिय असतात. सेवेच्या लगावामध्ये येत नाहीत, कारण सेवेचा लगाव सुद्धा सोन्याची साखळी आहे. हे बंधन बेहदमधून हदमध्ये घेऊन येते. म्हणून देहाच्या स्मृतीपासून ईश्वरीय संबंधांपासून सेवेच्या साधनांच्या लगावापासून निराळे आणि बाबांची प्रियपणा, तर विश्वसेवाधारीचे वरदान प्राप्त होईल आणि नेहमी सफलता मिळत राहील. आजचे बोधवाक्य आहे, व्यर्थ संकल्पांना एका सेकंदामध्ये थांबवण्याचा अभ्यास करा, तर शक्तिशाली बनाल. ओम शांती.